मित्रांनो, मधुस्वर्ण चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आपण बघू शकतोय की आपल्याला मध खायला गोड लागतो, पण मधमाशी कशा प्रकारे मधाचं संकलन करते. तर हे मधमाशी आपण बघितली तर आपण आपल्या डोक्यात काय विचार येईल, तर मधमाशा फुलातला मध गोळा करत आहेत. तर ही प्रक्रिया फार मोठी असते मित्रांनो. तर ह्या ज्या आता मधमाशा काम करत आहेत, तर ह्या फुलामधले नेक्टर म्हणजे आपण जसं साखर पाणी म्हणतो, तसं साखरेचं पाणी या फुलामध्ये असतं. आणि ते साखरेचं पाणी ह्या माशा आपल्या तोंडातून घेऊन जातात आणि त्यांच्या पोटामध्ये एक एन्झायमिन्स असते. त्या एन्झायमिन्स बरोबर त्याचं मिश्रण त्या नेक्टरचं झाल्यानंतर त्याचं मधामध्ये रूपांतर होतं. फुलामध्ये मध नसतो, तर फुलामध्ये नेक्टर असतं, मकरंद असतो. आपण मराठीमध्ये त्याला मकरंद म्हणतो. तर हा जो मकरंद आहे, तो हा मकरंद ह्या गोळा करण्याचं काम माशा करत आहेत. तर हा मकरंद त्या तोंडातून आपल्या पोळ्यापर्यंत घेऊन जातात. तो अतिशय पाण्यासारखा पातळ प्रमाणात असतो आणि त्या माशा त्या पोळ्यामध्ये त्या तो नेक्टर भरतात. आणि नेक्टर भरल्यानंतर ज्या युवा माशा असतात, त्यांचं काम असतं की ते जे नेक्टर आहे, म्हणजे पाण्यासारखा जो पदार्थ आहे साखरेच्या पाकाचा फुलामधला, त्यामध्ये त्या सतत फॅनिंग म्हणजे पंखानं हवा घालून त्या ज्या नेक्टरमध्ये पाण्याचा अंश असतो, तो अंश त्या जसं आपण फॅननं वारं घालतो त्या पद्धतीनं त्या हवा देऊन त्या नेक्टरमधील पाण्याची आर्द्रता कमी करतात. आणि आर्द्रता कमी केल्यानंतर तर त्याचं घट्ट मधामध्ये रूपांतर होतं. तर ही प्रक्रिया आहे मध तयार करण्याची. तर आपल्याला वाटत होतं की मधमाशा फुलातून डायरेक्ट मध घेऊन जातात. तर फुलामध्ये मित्रांनो मध नसतो, तर नेक्टर असतं, मकरंद असतो आणि या मकरंदाचं रूपांतर नंतर मधामध्ये होतं. धन्यवाद.